आजपर्यंत आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्की ऐकली असेल, ती म्हणजे जमिनीची मोजणी करायचं म्हणजे मोठा खर्च येतो. कधीतरी 1000 रुपये, कधी 5000, तर कधी त्याहूनही जास्त. पण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी एक खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली समस्या आता संपणार आहे. आता महाराष्ट्रातील जमिनीची गट मोजणी, पोट हिस्सा मोजणी ही फक्त 200 रुपयात होणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, फक्त 200 रुपये. आता असा प्रश्न येतो की ही गट मोजणी म्हणजे नेमकी काय असते? सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या जमिनीला एक गट नंबर असतो. त्या गट नंबरमध्ये किती जमीन आहे, तिची बाउंड्रीज काय काय आहेत, नकाशा, प्रत्यक्ष जमीन जुळते का, हे सगळं व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया म्हणजे गट मोजणी. ही मोजणी खूप महत्त्वाची असते आणि काही परिस्थितीमध्ये तर त्याचे महत्त्व अजून वाढते. त्या परिस्थिती कोणत्या असू शकतात? जेव्हा आपण जमीन खरेदी विक्री करतो तेव्हा जमिनीची मोजणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा कुटुंबात जमिनीची वाटणी करायची असते तेव्हा ही मोजणी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. जेव्हा तुमच्या शेजाऱ्यांबरोबर बाउंड्रीचे डिस्प्यूट्स असतात किंवा एखाद्या जमिनीसंदर्भात कोर्टात केस चालू असतात तेव्हासुद्धा या मोजणीला अत्यंत महत्त्व येते. आता याची समस्या अशी होती, मोजणीसाठी दर निश्चित नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पैसे घेतले जात होते. कधी 1000 रुपये, कधी 3000. काहींच्या मते अंडर टेबलसुद्धा पैसे मागितले जात होते. अशा अनेक केसेस आपण अलीकडच्या काळात बघितल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत होती आणि अनेक वेळा लोक मोजणीच करत नव्हते, कारण त्याचा खर्च जास्त असल्यामुळे अशा मोजणी न करण्यामुळे समस्या निर्माण होत होत्या. ह्या समस्या ओळखून आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अंतर्गत गट मोजणीसाठी फिक्स शुल्क 200 रुपये ठेवण्यात आलेले आहे. याचा अर्थ आता कोणालाही जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. सर्वांसाठी दर एकच 200. हा निर्णय काय महत्त्वाचा आहे? पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जमीन वाटणी सोपी होणार आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये जमीन वाटणीवरून वाद चालू आहेत. भावभावांमध्ये, नातेवाईकांमध्ये वाद होतात, कारण जमीन किती आहे, कोणाचा हिस्सा किती आहे हे स्पष्ट नसतं. पण आता फक्त 200 रुपयात मोजणी होणार असल्यामुळे लोक सहजपणे मोजणी करून घेतील आणि वाद कमी होतील. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात पारदर्शकता वाढणार आहे. आता फिक्स दर असल्यामुळे कोणालाही जास्त पैसे मागण्याचा अधिकार नाही आणि पैसे मागितले तर त्यासंबंधी शेतकरी योग्य प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हा 200 रुपये दर हा प्रत्येक पोट हिश्श्यासाठी आहे. म्हणजे काय? जर एका गटात 4 हिस्से असतील तर प्रत्येक हिश्श्यासाठी 200 रुपये, म्हणजे तुम्हाला एकूण 800 रुपये द्यावे लागतील. ही गोष्ट लोकांनी नीट समजून घेतली पाहिजे, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न, ही मोजणी कशी करायची? साधारणपणे तुम्हाला सर्वे ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर सरकारी अधिकारी येऊन जमिनीची मोजणी करतात. संपूर्ण प्रक्रिया ह्या आपल्या तातडीची आहे की साधारण आहे यावर डिपेंड असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मोजणी झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत नकाशा मिळतो जो तुम्हाला भविष्यात उपयोगी पडू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही विकत घेत असाल तर खरी मोजणी दाखवता येते. जर वाद असेल तर कोर्टात स्ट्रॉंग प्रूफ मिळतो. म्हणूनच मोजणी करणे हे फक्त खर्चाकडे बघू नका, तर ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटसुद्धा असू शकते. हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक जमीन मालकाला माहीत असलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपला लॉ टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा. धन्यवाद.